UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यामधून अटकेत। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरला नाही। सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। आरोपी सुदर्शन घुलेंसह सहकाऱ्यांवर मुक्का लागण्याची दाट शक्यता। बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सोयी मुंडेंच्या बाजूने। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। राज्यातील रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत। मंत्र्यांवर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा निशाणा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाच्या आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याची मागणी। विष्णू साठे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे। आरोपींच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली। पोलिसांची केस कोर्टामध्ये माहिती। बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण? सुरेश धस यांचा सवाल। तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बिहारलाही लाचवेल अशी परळीमध्ये स्थिती। अनेक खून इथे पचवले गेलेत, संजय जाधव यांचा आरोप। फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी। डॉक्टर वायबसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली। तपासात नवा खुलासा। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा। गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता। जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत, तर काही जागांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच। एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये। लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटे यांचं आवाहन। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच। 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। कांगारूंसमोर रिषभ पंत एकटा नडला। बाकीच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा निशाणा। निराशाच। दुसऱ्या डावात दिवस अखेर भारताचे 141 धावांवर 6 गडी बाद। भारताची 145 धावांची आघाडी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।